नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, आपण आज साध्या बाहीचे 4 प्रकार पाहणार आहे। सगळ्यात आधी आपण पाहू 5+1 इंच रेग्युलर वापरले जाणारी बाही। सगळ्यात आधी आपण बाहीचे माप पाहू। सगळ्यात आधी 5+1.5 इंच बाहीची लांबी, बाहीची रुंदी आहे 7+1 इंच, दंडघेर आहे 5+1 इंच। अशा प्रकारे आपल्या साध्या बाहीचं माप आहे आणि चारही प्रकारच्या बाही आपण याच मापामध्ये फक्त लांबी बदल या प्रकारात पाहणार आहे। सगळ्यात आधी आपल्याला तयार बाही 5 ची पाहिजे असेल तर मापापेक्षा 1.5 इंच जास्त घ्यायची। खालती 1 इंच फोल्ड मध्ये जाते आणि वरती शोल्डर मध्ये अर्धा इंच शिवण्यात जाते। आणि त्याच्यानंतर आपली बाही रुंदी आहे 8 इंच, हे 8 इंच घेतलं आणि बाहीला आकार देण्यासाठी 3.5 इंच खाली यायचं। त्याच्यानंतर टेप 45 डिग्री मध्ये ठेवून 2.5 इंचावर पॉइंट करून घ्यायचा आणि आपण हा बाहीला आकार द्यायचा। हा झाली आपली रेग्युलर यूज मध्ये असणारी बाही। आणि सगळ्यात त्याच्यानंतर 1 इंच वरती यायचं बेस लाईन पासून। त्याच्यानंतर आपलं जेवढं दंडघेर आहे तेवढं आपण दंडघेर घेऊ। आता हे आपलं आहे 5+1 इंच, 6 पॉइंट करायचं 6 वर आणि हे इथे तिरपी रेष ओढून घ्यायची, कारण फोल्ड केल्यानंतर बाहीसाठी कपडा कमी पडला नाही पाहिजे म्हणून तो एक्स्ट्रा कापड घ्यायचा। त्याच्यानंतर हे 1.5 वर पॉइंट करायचं। त्याच्यानंतर 2 बॉक्स इकडे सोडून द्यायचे। त्याच्यानंतर उरलेल्या भागाचा मध्यभाग काढायचा। ते 7 आहे तर याचा आलं 3.5। मध्यभाग ज्या पॉइंटवर काढला तिथे 1 इंच आत यायचं आणि मग आपण मासोळी आकार देणार आहे। हे झालं आपलं मासोळी आकार। आता आपण याचं ड्राफ्टिंग पाहिलं, आता आपण याचं कटिंग पाहू। आणि हे आपण जे एवढा जो भाग आहे तयार बाही इथे येते, हे फोल्ड मध्ये जाते। आता आपण याचं कटिंग पाहू। आतापर्यंत आपण 3 बाही पाहिलेल्या आहेत। ही बाही आपण स्टिचिंग मध्ये आणखी पाहिलेली नाही, तर नेक्स्ट स्टॉप मध्ये जेव्हा मी हे करेन तेव्हा हीच बाही आपण मापासाठी घेणार आहे। आणि हा मासोळी आकार फक्त समोरून येतो, त्यासाठी हा समोरून मासोळी आकार द्यायचा। ही झाली आपली रेग्युलर यूज मधली साधी बाही। ही अशा प्रकारे दिसेल। आता आपण पाहणार आहे हाफ बाही। त्याची लांबी 9 किंवा 10 इंच असते। आपण आता इथे 10 घेणार आहेत, तर हे 10+1.5 इंच जास्त सेम की अर्धा इंच शोल्डर मध्ये शिवण्यात जाईल आणि त्याच्यानंतर खाली 1 इंच फोल्ड मध्ये जाईल। आणि बाही रुंदी सेम 8 इंच घेतली। त्याच्यानंतर बाहीला आकार देण्यासाठी 3.5 इंच खाली आलं। त्याच्यानंतर 45 डिग्री मध्ये टेप ठेवला आणि हा बाहीचा आकार दिला। हा झाला आपला बाहीचा आकार। आणि सेम 1 इंच वरती यायचं दंडघेऱ्यासाठी बेसलाईन पासून। त्याच्यानंतर 5+1 इंच 6 आपलं दंडघेर आहे। त्याच्यानंतर दंडघेर आणि हे जोडून घ्यायचं। ही झाली आपली हाफ बाही। आणि सेम इथे 1.5 इंच बाहीच्या मध्यभागापासून 1.5 इंच सोडून द्यायचं। ही फोल्ड साइड आहे, डबल घडी आहे याची। त्याच्यानंतर इथून 2 बॉक्स सोडून द्यायचे। 2 बॉक्स याच्यासाठी सोडून द्यायचे कारण शिवल्यानंतर जॉईंट खालती वरती झाला नाही पाहिजे बाहीचा, म्हणून। आता याचा उरलेल्या भागाचा मध्य काढायचा, ते झालं 3.5 आणि 1 इंच आत यायचं सेम आणि त्याच्यानंतर मासोळी आकार द्यायचा। हे पाहिलं आपण ड्राफ्टिंग। आता आपण याचं कटिंग पाहू। त्याच्यानंतर हे बाही आता ओपन करणार आहेत आपण। त्याच्यानंतर
सेम समोरच्या साईडने आपल्याला मासोळी आकार द्यायचा आहे फक्त, आणि हा आपला मासोळी आकार. आणि ही झाली आपली हाफ बाही. ही रेग्युलर वापरण्यात येणारी आणि ब्लाऊजला सध्या ट्रेंडमध्ये असलेली हाफ बाही. आता आपण पाहणार आहे 3/4 बाही. त्याच्यानंतर 3/4 बाहीची लांबी 15 किंवा 16 असते. आपण रेग्युलर 15 वापरतात, तर आपण 15 + 1.5 इंच घेतली 16.5. आणि त्याच्यानंतर आपलं बाही रुंदी सेम 8 इंच घेतली. त्याच्यानंतर 3.5 इंच खाली आणि 45 डिग्री मध्ये टेप ठेवून 2.5 इंचावर आकार घेतला आणि हा बाहीचा आकार काढून घेतला. आणि सेम 1 इंच वरती यायचं दंडघेरासाठी बेसलाईन पासून. आणि आपलं दंडघेर आहे 5 + 1 इंच 6, तर 6 वर पॉइंट केलं. त्याच्यानंतर बाही रुंदी आणि दंडघेर जोडून घ्यायचा. आता आपण पाहणार आहे सेम मासोळी आकार. मध्यभागापासून 1.5 इंच सोडून द्यायचे, इकडे 2 बॉक्स सोडून द्यायचं, उरलेल्या भागाचा सेंटर काढायचा आणि 1 इंच आत यायचं. आणि सेम हे मासोळी आकार दिला. हे झालं आपण याचं पाहिलं ड्राफ्टिंग. आता आपण याचं कटिंग पाहू. आणि कुर्तीला सध्या सगळ्यात जास्त 3/4 बाही वापरल्या जाते. त्याच्यानंतर सेम मासोळी आकार देणार आहेत आपण. ही झाली आपली 3/4 बाही. आणि आता शेवटची आपण फुल बाही पाहणार आहे. सेम फुल बाहीचं माप आहे आपलं 20 किंवा 21 रेग्युलर वापरली जाते. त्याच्यानंतर आपण आता तयार आपण समजा 20 घेणार आहेत, तर आपण हे घेऊ 21.5. त्याच्यानंतर आपलं बाही रुंदी येईल 8 इंच, 3.5 इंच खाली यायचं बाही आकारासाठी. 45 डिग्री मध्ये टेप ठेवून 2.5 इंचावर मार्किंग केलं आणि हा आपण बाहीचा आकार घेतला. त्याच्यानंतर बेसलाईन पासून ही झाली आपली बेसलाईन. बेसलाईन पासून 1 इंच वरती यायचं दंडघेरासाठी. आणि आपलं दंडघेर आहे 5 + 1 इंच 6, त्याच्यावर हे एक पॉइंट केला. त्याच्यानंतर सेम बाही रुंदी आणि दंडघेर जोडून घ्यायचं. हे झालं. आता सेम 1.5 इंच सोडून द्यायचं मध्यभागापासून. इथे 2 बॉक्स सोडून द्यायचं, उरलेल्या भागाचा मध्य काढायचा. त्याच्यानंतर 1 इंच आत यायचं. त्याच्यानंतर हे आपण मासोळी आकार दिला. हे झाली आपली फुल बाही. आता आपण याचं ड्राफ्टिंग पाहिलंय. आता याचं आपण कटिंग पाहू. बाही ओपन केली, सेम मासोळी आकार टाकून घेतला. अशा प्रकारे आपण साध्या बाहीचे 4 प्रकार आज पाहिले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जी रेग्युलर 5 इंच लांबीची बाही आहे ती पाहणार आहे. थँक्यू.